विद्यार्थी मित्र हो नमस्कार. व्हेनेटर करिअरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक सचिन सत्रे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, या सेशनमध्ये आपण व्हेनेटरने घेतलेल्या पोलीस भरतीच्या तिसऱ्या मॉक टेस्टमधील मराठी व्याकरण या विषयावरील प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. तर चला लगेच आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे मराठीचा. हा तुमच्या प्रश्नपत्रिकेतला कितवा आहे तो मला माहित नाही, इथं क्रमांक नाही दिलेला. तर पहिला प्रश्न आहे, सध्या तो सरकारचा पाहुणचार घेत आहे. या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा. या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. तर बघा, अलंकार ओळखण्याआधी या वाक्याचा अर्थ ओळखणं गरजेचं आहे. सध्या तो सरकारचा पाहुणचार घेत आहे. सरकारचा पाहुणचार घेणे म्हणजेच काय? तुरुंगात असणे. सरकारचा पाहुणचार घेणे म्हणजे तुरुंगात असणे असा त्याचा अर्थ आहे. तुरुंगात असणे असा अर्थ आहे. म्हणजेच या वाक्यावरून आपल्याला काय समजतंय की एखादी गोष्ट सरळ मार्गे न सांगता, आहे तशीच न सांगता, आडवळणाने सांगण्यातून जो अलंकार निर्माण होतो तो त्या अलंकाराचंही उदाहरण आहे. की सरळ मार्गे सांगायचं नाही की सध्या तो तुरुंगात आहे, असं सरळ मार्गे न सांगता आडवळणाने काय सांगायचं की सध्या तो सरकारचा पाहुणचार घेत आहे. सध्या तो सरकारचा पाहुणचार घेत आहे. तर ज्या वेळेस एखादी गोष्ट सरळ मार्गे न सांगता आडवळणाने सांगितली जाते त्यावेळेस कोणता अलंकार होतो? तर त्यावेळेस हा पर्यायोक्ती अलंकार होतो. कोणता होतो? पर्यायोक्ती अलंकार होतो. पर्यायोक्ती अलंकार होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायोक्ती अलंकार. आता इतर जे तीन आहेत ते पण पर्याय खूप महत्वाचे आहेत, त्यांच्याविषयी पण आपण माहिती बघूया. तर पहिल्यांदा आहे व्याज स्तुती. तर बघा, यातला व्याज जो अर्थ आहे, व्याज हा जो शब्द आहे, व्याज याचा अर्थ आहे खोटे असं किंवा कपट असा पण त्याचा अर्थ होतो. खोटे किंवा कपटी असा त्याचा अर्थ होतो. इथं खोटे असाच अर्थ घ्यायचा आहे. तर व्याज स्तुती या अलंकारात पण व्याज हा शब्द येतोय आणि व्याजोक्ती या अलंकारामध्ये पण व्याज हा शब्द येतोय. दोन्ही ठिकाणी व्याज या शब्दाचा अर्थ खोटे असा आहे. तर पहिलं बघा, आता व्याज स्तुती विषयी आपण माहिती बघूया. व्याज स्तुती. आता इथं व्याज या शब्दाचा जर अर्थ खोटे असेल तर स्तुती म्हणजे खोटी स्तुती याचा अर्थ होतोय खोटी स्तुती. पण हा अलंकार दोन प्रकारे वापरला जातो. कधी कधी काय करतो आपण, तर वरून स्तुती करतो किंवा बाह्यता स्तुती करतो, पण प्रत्यक्षात आपल्याला काय करायचं असतं, तर त्या व्यक्तीची निंदा करायची असते, त्या व्यक्तीला नावं ठेवायची असतात, त्याची स्तुती करायची नसते. याचं उदाहरण दिलं तुमच्या लक्षात येईल. ते उदाहरण आहे व्याज स्तुतीचं. उदाहरण काय? एखादा खेळाडू आहे क्रिकेट मधला आणि तो बॅटिंगला गेलाय आणि पहिल्या बॉलवरतीच आउट झाला. तर आपण काय म्हणतो, काय महान खेळाडू आहे, पहिल्या बॉलवरतीच आउट झाला. म्हणजे आपल्याला महान अशी त्याची स्तुती करायची नसती, तर त्याची निंदा करायची असती. पण त्याची निंदा करण्यासाठीच आपण शब्द काय करतो, त्याची स्तुती करतो. म्हणजे काय महान खेळाडू आहे, पहिल्या बॉलवरतीच आउट झाला. तर अशा वेळी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची निंदा करायची असते त्यावेळेस काय केलं जातं, वरून स्तुती करून आतून त्याची निंदाच करायची. त्यावेळेस काय होतो, तर व्याज स्तुती हा अलंकार होतो. हे एक उदाहरण झालं. तर कधी कधी असं केलं जातं की एखाद्याची स्तुती करायची असती, पण स्तुती करण्यासाठी निंदा करणारेच आपण शब्द वापरतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, समजा आई आहे. आई आपल्याला जे लहान बाळ आहे, लहान मूल आहे समजा, त्या लहान मुलाला काय म्हणते, एखाद्या चोरी करताना सापडलं, ते काही खाऊ घेताना चोरी करताना सापडलं, तर अशा वेळी त्या आईतला त्याची चोरी ती आवडलेली असते. पण आई त्या बाळाला काय म्हणते, अरे चोरा अशी म्हणते. म्हणजे अरे चोरा म्हणजे त्याची निंदा करायची नसती, तर त्याची स्तुती करायची असते. पण स्तुती करण्यासाठीच निंदावाचक शब्दाचा वापर केला जातो. त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस पण व्याज स्तुती हा अलंकार होतो. पर्यायोक्ती अलंकार तर तुम्हाला सांगितला
की एखादी गोष्ट सरळ मार्गेने सांगता आडवळणानं सांगायची. सरळ मार्गी सांगायचं नाही की सध्या तो तुरुंगात आहे, त्याच्या वेळेच्या आडवळणानं काय सांगायचं की सध्या तो सरकारचा पाहुणचार घेत आहे. आता व्याजोक्ती. व्याजोक्ती बघा, याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक हा व्याज तर शब्द आहे आणि दुसरा शब्द आहे उक्ती. तर उक्ती म्हणजे बोलणे, उक्ती म्हणजे बोलणे. बघा, व्याज म्हणजे खोटे आणि उक्ती म्हणजे बोलणे, म्हणजे व्याजोक्ती या अलंकाराचा सरळ सरळ अर्थ आहे खोटं बोलणे. खोटं बोलणे. तर याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक उदाहरण सांगितलं तुमच्या लक्षात येईल, पुस्तकांमध्ये पण तुम्ही उदाहरणं बघू शकता नंतर. तर व्याजोक्तीचं एक उदाहरण सांगतो. व्याजोक्ती म्हणजे खोटं बोलणं. एखाद्या स्त्रीचा नवरा समजा एक परगावी चाललाय, तो काही महिन्यांसाठी 6 महिने किंवा 1 वर्षासाठी चाललेला आहे. अशा वेळी नवऱ्यापासून आपल्याला खूप दिवस दूर राहावं लागणार आहे, म्हणून त्या स्त्रीच्या डोळ्यात जर पाणी आलं तर बऱ्याच वेळा स्त्री काय करते की नवरा आपला बाहेरगावी चाललाय त्यामुळे नवऱ्याला दिसून येत असं ती अश्रू ठेवत असते. तरी पण कधी कधी ते अश्रू दिसून येतात आणि ते जर नवऱ्याला दिसले अश्रू, तर नवरातनं जर तिला विचारलं की तुझ्या डोळ्यात अश्रू कसले, तर अशा वेळी ती स्त्री काय खोटं बोलते की माझ्या डोळ्यात काहीतरी गेले, मी माझ्या डोळ्यात काहीतरी कचरा गेलाय म्हणून असे डोळे पुसते. पण ऍक्च्युअली तिला काय आलेलं असतं, रडू आलेलं असतं. पण ती रडू आलेलं न दाखवता खोटच काय बोलते की माझ्या डोळ्यात काहीतरी कचरा गेलाय. अशा वेळी काय होतं, व्याजोक्ती हा अलंकार होतो. त्यानंतरचा हा अन्योक्ती हा अलंकार आहे. अन्योक्ती यामध्ये पण हा उक्ती हाच एक शब्द आहे. उक्ती म्हणजे बोलणे आहे आणि दुसरा शब्द आहे अन्यो, म्हणजे अन्य हा शब्द आहे. अन्य, अन्य म्हणजे दुसरा. दुसरा याचा अर्थ काय, अन्योक्ती अलंकाराचा अर्थ काय आहे, ज्याच्याविषयी बोलायचं आहे त्याला न बोलता, ज्याच्याविषयी बोलायचं आहे की ज्याला बोलायचं आहे त्याला न बोलता त्याच्याविषयी काय करायचं, दुसऱ्याला बोलायचं. याचं उदाहरण म्हणून मी एक म्हण सांगतो जुनी, की लेकी बोले सुने लागे. म्हणजे सुनेला जे बोलायचं आहे तेच सासू काय करते, सुनेला बोलायचं. कधी कधी सासूवांचं डेअरिंग होत नाही, धाडस होत नाही, त्यामुळे सुनेला न बोलता काय करते, स्वतःच्या लेकीला बोलते, स्वतःच्या लेकीला बोलते. तर अशा वेळी काय होतो, अन्योक्ती हा अलंकार होतो. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायोक्ती. आता पुढे जाऊया. बघा, पुढला प्रश्न आहे पुढील संधी विग्रहाचा संधी ओळखा. म्हणजे गुरु आज्ञा हे 2 शब्द दिले, त्याची संधी आपल्याला ओळखायची आहे. तर बघा, हा गुरु आज्ञा याची संधी बघताना आपल्याला गुरु या शब्दामधला, गुरु या मधला रू मधला उ हा स्वर आणि पुढला आ हा स्वर एकत्र आलेला आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. गुरु मधला उ हा स्वर आणि आज्ञा मधला आ हा स्वर दोन्ही एकत्र आलेले आहेत. तर अशा वेळी कोणता अलंकार होतो, तर ज्यावेळी बघा आता हा जो ही जी संधी आहे, ही जी संधी आहे ती आहे यनादेश संधी. ही आहे यनादेश संधी आहे, यनादेश संधी आहे. तर यामध्ये काय होतं की ई किंवा ई किंवा उ किंवा हा रू. बघा, ई उ उ किंवा रू यांच्या समोर जर समजा विजातीय स्वर आला, कोणता स्वर आला, विजातीय स्वर, विजातीय स्वर जर आला तर बघा, आता मी विजातीय स्वर म्हणजे तुम्हाला सांगतो, आधी विजातीय स्वर सांगतो. विजातीय स्वर म्हणजे काय की ज्यांचं उच्चार स्थान भिन्न आहे, ज्यांचं उच्चार स्थान भिन्न आहे असा जर स्वर आला, उदाहरणार्थ ई या स्वराचं जे उच्चार स्थान आहे तेच ई या स्वराचं उच्चार स्थान आहे, त्यामुळे हे एकमेकांचे विजातीय स्वर नाहीत, तर हे सजातीय स्वर आहेत. पण या ईच्या समोर समजा, या ईच्या समोर जर समजा अ हा स्वर आला, ईच्या समोर जर समजा अ हा स्वर आला, तर ई साठी अ हा स्वर विजातीय स्वर असतो, कारण ईचं उच्चार स्थान जे आहे त्याच्यापेक्षा अ चं उच्चार स्थान वेगळं असतं, त्यामुळे ई साठी अ हा स्वर विजातीय असतो. किंवा ऊच्या पुढं जर समजा अ किंवा आ हे स्वर आले तर ते अ किंवा आ हे कसे असतात, विजातीय स्वर असतात. इथं बघा, ऊच्या पुढं आ स्वर आलेला आहे, तर आ हा स्वर कसा आहे,
विजातीय स्वर आहे. का विजातीय आहे तर ऊचं जे उच्चार स्थान आहे आपल्या तोंडामध्ये ते उच्चार स्थान आणि आचं उच्चार स्थान ही वेगवेगळी आहेत. ज्या वेळेस स्वरांची उच्चार स्थान वेगवेगळी असतात त्यावेळेस ते स्वर काय असतात एकमेकांचे विजातीय स्वर असतात. इथं हे विजातीय स्वर असतात आहेत. तर बघा इ ई उ उ किंवा रू यांच्या समोर जर विजातीय स्वर आला तर काय होतं ई चा य तयार होतो. ई ऐवजी य तयार होतो. उ ऐवजी व तयार होतो आणि रू ऐवजी र तयार होतो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं बघा ई ऐवजी य तयार होतो. उ ऐवजी व तयार होतो. रू ऐवजी र तयार होतो. आणि ह्या य व र यांच्यामध्ये काय होतं पुढला स्वर मिसळला जातो. तर मग इथं काय होणार बघा आता ह्याची संधी कशी होईल तर या ऊचा काय होणार व होणार. ऊचा व होणार आणि याच्यामध्ये पुढला स्वर मिसळ जाणार आ. त्याच्यामुळे हा शब्द होणार वा. ह्याच्यामध्ये वा शब्द होणार. पण अजून एक मुद्दा लक्षात घ्या हा ऊ आलेला आहे तो कुठून काढलेला आहे पण या रू मधून बाहेर काढलेला आहे. या रू मधून बाहेर काढलेला आहे. समजा हा रू आहे तर या रू मधूनच आपण काय काढलेलं आहे ऊ बाहेर काढलेला आहे आणि ऊचा व झालेला आहे. त्यामुळे इथं काय झालेलं आहे तर र हा अर्धा र कारण हा र पाय मोडका र शिल्लक आहे. पाय मोडका र कशामुळे शिल्लक आहे तर त्याच्यातूनच आपण उ हा स्वर काढलेला आहे आणि उ या स्वराचा व झालेला आहे. त्यामुळे र पण काय होतो व मध्ये मिसळतो आणि ह्या दोन्हींमध्ये अजून काय होतो आ हा स्वर मिसळून काय होतो वा असा शब्द तयार होतो. असा संधी तयार होतो आणि असा संधी तयार झालेला संधी आहे कुठं हा तिसरा पर्याय तो म्हणजे गुरुवाज्ञा. याचं उत्तर आहे गुरुवाज्ञा. बघा आता पुढला प्रश्न पण अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे बांगड्यांचा असा दिलेला आहे. बांगड्यांचा आणि पुढे काय शब्द दिलेत पुढे दिलेल्या शब्दावरून आपल्याला समजतंय की बांगड्यांच्या आवाजाला काय म्हणतात. म्हणजे विविध ज्या वस्तू असतात त्यांच्या आवाजाला काय म्हटलं जातं याच्यावर आधारित प्रश्न आहे. तर बघा बांगड्यांचा कायम काय असतो किनकिनाट असतो. बांगड्यांचा किनकिनाट असतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे किनकिनाट हेच उत्तर आहे. किनकिनाट हेच उत्तर आहे. तर मग इतर पर्याय त्यांचं पण आपल्याला बघितलं पाहिजे कारण या पर्यायांवर दुसरे प्रश्न येऊ शकतात. तर छनछनाट कशाचा असतो बघा छनछनाट हा घुंगरांचा असतो. घुंगरांचा छनछनाट असतो. घुंगरांचा छनछनाट तुम्हाला कुठं ऐकायला मिळतो तर जे लावण्यांचे कार्यक्रम असतात तर लावण्यांवर नाचणारे ज्या नृत्यांगण असतात त्यांच्या पायामध्ये घुंगरू बांधलेले असतात किंवा ज्या ऊसाचा रस देणारे जे रसवंती ग्रह असतात त्याच्यामध्ये पण काही जे घुंगरू असतात त्यांच्या पण आवाजाला काय म्हणतात छनछनाट असं म्हणतात. तर बघा घुंगरांचा छनछनाट असतो. बांगड्यांचा किनकिनाट असतो. तर टाळ्यांचा किंवा विजांचा कडकडाट असतो. टाळ्यांचा किंवा विजांचा सुद्धा काय असतो कडकडाट असतो. आणि गणगणाट कुठं असतो तर मंदिरांमधील ज्या घंटा असतात त्या घंटांचा जो आवाज असतो त्याला काय म्हणतात गणगणाट. किंवा काही वाद्यांचा अनेक वाद्यांचे आवाज असतात त्यांना वाद्यांचा आवाज जो असतो त्याला पण गणगणाटच म्हणतात. तर बघा घंटांचा किंवा वाद्यांचा जो आवाज असतो त्याला काय म्हणतात गणगणाट असतो. घंटांचा गणगणाट असतो किंवा वाद्यांचा पण गणगणाट असतो. टाळ्यांचा किंवा विजांचा कडकडाट असतो. घुंगरांचा छनछनाट असतो आणि बांगड्यांचा किनकिनाट असतो. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न येतच असतात. बघा पुढला प्रश्न आहे. पुढला खाली प्रश्न दिला आहे की या दोन वाक्यातील वर जी दोन वाक्य दिले त्या दोन वाक्यातील अव्यय कोणती आहेत. या दोन वाक्यातील अव्यय कोणती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा पहिल्या वाक्यात आपण बघितलं पाहिजे की अव्यय कोणती आहेत तर ती मोठ्याने गाते या वाक्यामध्ये मोठ्याने हे अव्यय आहे. हे काय आहे अव्यय. पहिल्या या वाक्यामध्ये मोठ्याने गाते हे अव्यय आहे. तर बघा आता मोठ्याने गाते हे अव्यय आहे पण ते कोणतं अव्यय आहे तर ते क्रियाविशेषण अव्यय आहे.
क्रियाविशेषण अव्यय का आहे, तर मोठ्याने हा जो शब्द आहे तो काय करतोय, गाते. कशी गाते, गाते या क्रियापदाविषयी अधिक माहिती देतोय. गाते या क्रियापदाविषयी अधिक माहिती देण्याचं काम कोण करतोय, मोठ्याने हा शब्द करतोय. म्हणजे जो शब्द काय करतो, क्रियापदाविषयी अधिक माहिती देण्याचं काम करतो, त्याला काय म्हणतो आपण, म्हणतो क्रियाविशेषण असं म्हणतो. त्यामुळं या विधानामधलं जे मोठ्याने हा शब्द आहे तो काय आहे, क्रियाविशेषण आहे. तर याच्यामध्ये आपण सरळ सरळ उत्तराकडे जाताना काय बघायचं की पहिल्यांदा क्रियाविशेषण कुठं दिलेलं आहे. तर या 4 पर्यायांमध्ये फक्त दुसऱ्या पर्यायामध्येच काय केलेलं आहे, क्रियाविशेषण अव्यय पहिला पर्याय दिलेला आहे. कारण पहिला पर्याय हा क्रियाविशेषण अव्यय पाहिजे, कारण पहिल्या वाक्यातला शब्द हा क्रियाविशेषण अव्यय आहे. याच्यावरूनच तुम्हाला उत्तर निघतंय, दुसरा पर्याय बघण्याची पण गरज नाही, याच्यावरूनच उत्तर निघतंय. तर दुसरा पर्याय पण आपण बघूया. बघा, सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावाविरुद्ध मत नोंदवले. आता दुसरा पर्याय इथं शब्दयोगी अव्यय आहे, मग आपण इथं शब्दयोगी अव्ययच बघितलं पाहिजे. तसे इथं शब्दांच्या अनेक जाती दिलेल्या असतात. तर बघा, आता इथं ठरावाविरुद्ध, यात विरुद्ध हा जो शब्द आहे तो काय आहे, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी अव्यय. तर बघा, पुढला प्रश्न आहे, सत्यार्थ प्रकाश या शब्दामध्ये अनुक्रमे मूलध्वनी, स्वर, व्यंजने किती आहेत. बघा, सत्यार्थ प्रकाश या शब्दामध्ये अनुक्रमे मूलध्वनी, स्वर आणि व्यंजने किती आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. हे तुम्ही सहज इथं बघितल्या सुद्धा मोजू शकता. मोजणं ते सोपं असतं, सरावानं ते जमतं. पण मी आता तुम्हाला लगेच फक्त सत्यार्थ प्रकाश मला स्पष्टीकरण द्यायचं असल्यामुळे मी इथं तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. सत्यार्थ प्रकाश हा शब्द कसा तयार झालाय बघा. तर याच्यात मूलध्वनी कशा आहेत आपण बघूया. बघा, एवढे सगळे यामध्ये काय आहेत, मूलध्वनी आहेत. एवढे सगळे याच्यामध्ये मूलध्वनी आहेत. आता हे आपल्याला काय करायचं आहे, या शब्दाची मी फोड इथं केलेली आहे. याच्यात मग आता मूलध्वनी किती आहेत, स्वर किती आहेत आणि व्यंजन किती आहेत हे आपल्याला आता क्रमानं मोजायचं आहे. तर आपण यातले मूलध्वनी मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 हे काय आहेत, याच्यामध्ये मूलध्वनी आहेत. मूलध्वनी किती आहेत, 15. तर इथं 15 पर्याय असणार, फक्त एकच आहे. लगेच तुम्हाला ह्याच्यावरूनच उत्तर निघू शकते. 15 हे काय आहेत, मूलध्वनी आहेत. कारण पहिल्यांदा इथं मूलध्वनी विचारले, त्यामुळे पहिलाच आपल्याला मुद्दा बघायचा आहे. तर 15 हे मूलध्वनी जर मोजले तर तुम्हाला लगेच कळतंय की यातला पहिला पर्याय उत्तर आहे. तर 6 काय आहेत, स्वर आहेत. बघूया आता इथं 6 स्वर आहेत का बघूया. स्वरांना मी गोल करतो. बघा, हा एक स्वर आहे अ, दुसरा हा आ, तिसरा आहे हा अ, त्यानंतर चौथा आहे अ, पाचवा आहे आ आणि 6वा आहे आ. हे 6 हे काय आहेत, तर स्वर आहेत. 6 हे स्वर आहेत. मग 6 स्वर आहेत. मग हे 6 जर स्वर सोडले तर राहिलेले सर्व काय आहेत, मग इतर व्यंजन आहेत. मग 15 मधून 6 गेले, राहिले किती, 9. 9 हे काय असणार आहेत, व्यंजन असणार आहेत. अशा पद्धतीनं सत्यार्थ प्रकाश या शब्दामध्ये मूलध्वनी आहेत एकूण 15, त्यापैकी स्वर आहेत 6 आणि व्यंजन आहेत 9. व्यंजन आहेत 9. बघा, पुढला प्रश्न एकदम सरळ प्रश्न आहे की संस्कृत मध्ये क्रियापदाला टिंब टिंब असे म्हणतात. तर संस्कृत मध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. संस्कृत मध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. बघा, पुढला प्रश्न खूप मजेशीर आहे, सारखा परीक्षेला येणार आहे. यावरून तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं देता येतात. तर वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर आता हे स्त्रीलिंगी रूप कसं ओळखायचं बघा. यासाठी नियम आहे. काही या पुल्लिंगी शब्दांना इन हा प्रत्यय लागून. कोणता, इन. इन मधला ई कोणता आहे, दुसरा ई. न कोणता आहे, बाणाचा न आहे. बाणाचा न आहे. तर काही
पुल्लिंगी शब्दांना इन हा प्रत्यय लागून त्यांचं स्त्रीलिंगी रूप बनतं. त्यापैकी वाघ हा शब्द आहे. बघा इन, पण इन कोणता, तर ईचा हा दुसरा ई आहे आणि न आहे. त्यामुळे इथं पण आपल्याला बघताना काय बघायचं आहे, वाघ या शब्दाला इन हा प्रत्यय लागला तर त्यापासून काय तयार होईल, बघा वाघ. आणि याला जर इन हा प्रत्यय लागला तर काय होणार, ग ची दुसरी वेलांटी होणार आणि न बाणाचा येणार. त्यामुळे असा पर्याय कोणता आहे, तर याचं उत्तर हे आहे, याचं हे आहे. आता असे अनेक शब्द आहेत, तुम्हाला फक्त या ट्रिक वरून अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील. या ट्रिक वरून अनेक शब्दांची उत्तरं तुम्हाला देता येतील. उदाहरणार्थ वाघचं काय होतंय, वाघीन, इन हा प्रत्यय लागून. तसंच काय होणार, समजा एक शब्द तुम्हाला घेतो, सुतार. सुतारचं स्त्रीलिंगी रूप काय होणार, त्याला पण इन हाच प्रत्यय लागणार आणि सुतारीन, न बाणाचाच येणार आणि ते शब्दाची दुसरी वेलांटी येणार. दुसरी वेलांटी काय येणार, तर हा दुसरा ई हा त्याच्यामध्ये मिसळला जातोय, त्यामुळे सुतारीन. किंवा दुसरा शब्द बघा, कुंभार. याचं काय होणार, कुंभारीन असंच होणार. त्याचबरोबर पाटील, याचं काय होणार, पाटलीन. इथं पण इन हाच प्रत्यय होणार. तसाच सिंह च काय होणार, सिंहीन होणार आणि त्याची पण काय होणार, दुसरीच वेलांटी होणार, दुसरीच वेलांटी होणार. उदाहरणार्थ बघा, सिंहचं स्त्रीलिंगी रूप होताना पण काय होणार, इन हाच प्रत्यय लागणार आणि शब्द तयार होणार काय, सिंहीन हा शब्द तयार होणार. इथं ह ची दुसरीच वेलांटी असणार आणि न बाणाचा असणार. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल. बघा आता, मला मळमळते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. इथं अधोरेखित केलेलं नाही पण मी करतो. तर मला या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, अंडरलाईन करायचंय. तर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर बघा, मला या शब्दामध्ये कोणता प्रत्यय आहे, तर ला हा प्रत्यय आहे. ला हा प्रत्यय, ला हा प्रत्यय आहे तो द्वितीय विभक्तीत पण येतो. त्याचबरोबर हा प्रत्यय तो चतुर्थी मध्ये पण येतो, चतुर्थी विभक्तीमध्ये पण येतो. तर बघा, अशा वेळी सलाते आणि सलानाते हे प्रत्यय ते द्वितीय विभक्तीचे पण आहेत आणि चतुर्थी विभक्तीचे पण आहेत. इथं मुलांचं कन्फ्युजन होतं, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो. द्वितीय विभक्ती जी आहे ती फक्त आणि फक्त कर्माचीच विभक्ती असते. द्वितीय विभक्ती कशाची असते, फक्त आणि फक्त कर्माचीच विभक्ती असते. कर्म सोडून जर इतर शब्दाची जर सलाते किंवा सलानाते हे प्रत्यय लागले तर त्याची विभक्ती कोणती असते, चतुर्थी असते, कर्म सोडून. तर इथं मला हे काय या वाक्यामध्ये कर्म नाही, मला हे या वाक्यामध्ये कर्म नाही, त्यामुळं याची विभक्ती कोणती असणार, चतुर्थी. त्या प्रश्नाचं उत्तर तर काय आहे, चतुर्थी विभक्ती. आता बघा, पुढला प्रश्न आहे, सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीस टिंबटिंब असे म्हणतात. तर बघा, सरळ आणि समाजमान्य अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दामध्ये शक्ती असते त्या शक्तीला काय म्हणतात, तर अभिधा शक्ती म्हणतात. ते शक्तीला अभिधा शक्ती म्हणतात. महत्वाच्या 3 शक्ती आहेत, एक अभिधा, दुसरी व्यंजना आणि तिसरी लक्षणा. तिन्हींच्या विषयी आपण व्याख्यांच्या विषयी थोडक्यात बघूया. त्याच्या आधी फक्त मी काय करतो, लगेच थोडी यांची उदाहरणं लिहून घेतो. बघा, अभिधाचं उदाहरण काय आहे, मी साप पाहिला. व्यंजनाचं लक्षण आहे, उदाहरण, असले साप ठेचून काढले पाहिजेत. आणि याचं तिसरा लक्षणाचं उदाहरण आहे,
हत्ती गेला. तर बघा ही तिन्ही उदाहरणं आपण लगेच तिन्ही उदाहरणांच्या आधारे या तिन्ही ज्या शब्दांच्या शक्ती आहेत त्यांचे आपण लगेच अर्थ बघूया. तर बघा अविदा शक्तीचा अर्थ तर इथं दिलेला आहे काय, तर सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीस काय म्हणायचं, अविदा शक्ती म्हणायचं. उदाहरणार्थ मी साप पाहिला. साप पाहिला या शब्दातून साप हा जो शब्द आहे याच्यातून काय तुमच्या लक्षात येते किंवा कोणाच्याही काय लक्षात येते, तर साप म्हणजे काय, एक सरपटणारा प्राणी आहे. साप म्हणजेच काय आहे, एक सरपटणारा प्राणी. सरपटणारा प्राणी जो सरळ आणि समाजमान्य अर्थ आहे तोच यातून दिसतो. एक साप म्हणलं की एक सरपटणारा प्राणी, एवढंच तुमच्या लक्षात येते, जास्त काय लक्षात येत नाही. तेच आहेत अशा शक्तीला काय म्हणायचं, तर अभिदा शक्ती. पण दुसरं वाक्य बघा, याच्यामध्ये पण साप हा शब्द आलेला आहे. दुसरं वाक्य काय आहे, तर समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. तर व्यंजनाचा काय आहे की मुख्य अर्थाला बाधा न आणता, वाक्य नीट ऐका, मुख्य अर्थाला बाधा न आणता अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती असते त्याला काय म्हणायचं, व्यंजना शक्ती. आता साप या शब्दाचा जो मुख्य अर्थ आहे त्याला बाधा न आणता तो वेगळा अर्थ इथं व्यक्त करण्याची इथं शक्ती दिसून येते. बघा स्पष्टीकरण दिलं तुमच्या लक्षात येईल. समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. यातून काय होतंय, समाजातील असले साप, साप इथं याचा अर्थ काय, साप हा एक विषारी प्राणी. साप हा काय आहे, विषारी प्राणी, म्हणजेच तो काय आहे, मानवाला धोकादायक असा प्राणी. त्याचप्रमाणे विषारी सापाप्रमाणे जे समाजात वावरणारी जी काही लोक आहेत, विषारी सापाप्रमाणे किंवा मानवाला धोकादायक ठरणारी जी काही लोक आहेत त्यांना ठेचून काढलं पाहिजे. अशा अर्थानं म्हणजे साप या अर्थाचा, साप या शब्दाचा एक अर्थ काय, विषारी प्राणी. तो अर्थ तसाच लागू केलाय कुणाला, व्यक्तीला लागू, म्हणजे मुख्य अर्थाला इथं बाधा आलेली नाही. विषारी प्राणी हा मुख्य अर्थाला बाधा न येता वेगळा अर्थ व्यक्त करणारी शक्ती व्यंजना. त्यानंतर आमच्या घरावरून हत्ती गेला, हे आहे लक्षणाचं उदाहरण. हे आहे लक्षणाचं उदाहरण. तर बघा याच्यामध्ये काय असतं, लक्षणामध्ये काय असतं, तर मुख्य अर्थाला बाधा होतो. म्हणजे दिलेल्या वाक्याचा जर अर्थ आहे असाच आपण घेतला तर काय होते, त्या वाक्यातला जो मुख्य अर्थ आहे त्यालाच बाधा निर्माण होते, त्याला बाधा निर्माण होते. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतो, आपल्याला सोयीस्कर असा वेगळा अर्थ घ्यावा लागतो, सोयीस्कर असा अर्थ घ्यावा लागतो. उदाहरणार्थ बघा, आमच्या घरावरून हत्ती गेला. आमच्या घरावरून हत्ती गेला आहे असाच जर आपण अर्थ घेतला तर त्याचा काय अर्थ होईल, आमच्या घरावरून म्हणजे घराला तुडवून किंवा घरावर पाय टाकून गेला असा याचा अर्थ होईल. पण आहे असाच अर्थ न घेता आहे असाच अर्थ घेतला तर काय होईल, मुख्य अर्थाला बाधा होईल. त्यामुळे आहे असाच अर्थ न घेता आपल्याला सोयीस्कर असा जवळचा अर्थ आपण काय घेतो की आमच्या घरावरून हत्ती गेला, याचाच अर्थ काय, आमच्या घराजवळ किंवा घरासमोर जो रस्ता आहे त्या रस्त्याने हत्ती गेला. आमच्या घराजवळ किंवा घरासमोर जो रस्ता आहे त्या रस्त्याने हत्ती गेला, म्हणजेच काय, आमच्या घरावरून हत्ती गेला असा त्याचा अर्थ येतो. याचं दुसरं उदाहरण एक दिलं जातं. दुसरं उदाहरण काय की आम्ही गहू खातो. आम्ही गहू खातो याचा जर आहे असाच अर्थ घेतला तर तो काय होईल, मुख्य अर्थाला बाधा निर्माण करणार असेल. त्यामुळे आपण सोयीस्कर अर्थ काय घेतो की आम्ही गहू खातो म्हणजेच काय करतो, तर गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पोळ्या खातो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण काय करतो, जवळचा अर्थ घेतो. तो कशात जवळचा अर्थ घ्यावा लागतो, लक्षणा या शब्दशक्तीमध्ये घ्यावा लागतो. तर आता जाऊया पुढं. बघा तो काय माती लिहितो. तो काय माती लिहितो म्हणजे माती हा जो शब्द आहे तो या वाक्यामध्ये बघा, या वाक्यातील अधोरेखित माती शब्द आहे. या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. आता माती एक क्रियाविशेषण काय आहे हे समजून घ्या. तो काय माती लिहितो, कारण माती लिहितो म्हणजे तो खूप खराब लिहितो हे सांगण्यासाठी, तो कसा लिहितोय हे सांगण्यासाठी काय केलंय, माती हा शब्द वापरलेला आहे. तो कसा लिहितो म्हणजे त्याला चांगलं लिहिताच येत नाही हे सांगण्यासाठी काय माती हा शब्द लिहिलेला आहे. माती हा शब्द दिलेला आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये माती हा शब्द कशाविषयी माहिती देतोय, लिहितो या क्रियापदाविषयी माहिती देतोय. आणि क्रियापदाविषयी अधिक माहिती देणारा शब्द काय असतो, क्रियाविशेषण असतो. त्यामुळे माती हा इथं काय आहे, क्रियाविशेषण आहे. पण पुढे प्रश्न विचारला की क्रियाविशेषणाचा कोणता प्रकार आहे. तर बघा माती हा क्रियाविशेषणाचा कोणता प्रकार आहे, तर तो आहे पर्यायचा होता स्थानिक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे. स्थानिक
तो काय माती खातो. यामध्ये माती हे कोणतं क्रियाविशेषण आहे? स्थानिक क्रियाविशेषण आहे. तर स्थानिक क्रियाविशेषण का? तर मुळात माती हा शब्द आहे तो नाम आहे. माती हे काय आहे? नाम आहे. पण या वाक्यामध्ये त्याला जे स्थान मिळालेलं आहे किंवा ज्या ठिकाणी ते आलेलं आहे त्याच्यामुळे ते काय करते? क्रियाविशेषणाचं काम करते. म्हणून त्याला काय म्हणतात? स्थानिक क्रियाविशेषण असं म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे स्थानिक क्रियाविशेषण. तर बघा इथं अनेक मुलं फसलेले असणार. मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता? आद्य याचा अर्थ काय बघा? आद्य याचा अर्थ आहे पहिला. आणि गद्य, गद्य म्हणजे काय? जो कवितेच्या स्वरूपात नाही, काव्याच्या स्वरूपात नाही असा ग्रंथ. जो कवितेच्या किंवा काव्याच्या स्वरूपात नाही त्याला काय म्हणायचं? गद्य ग्रंथ. जर मराठीतील पहिला गद्य ग्रंथ कोणता असा प्रश्न विचारलेला आहे तर मराठीतील पहिला गद्य ग्रंथ आहे तो म्हणजे लीळाचरित्र. मराठीतील पहिला गद्य ग्रंथ आहे लीळाचरित्र. आणि लीळाचरित्र हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे माहीम भट यांनी. माहीम भट यांनी लिहिलेला आहे. कोणता? लीळाचरित्र हा मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. तो कोणी लिहिलेला आहे? तर माहीम भट यांनी लिहिलेला आहे. आता बघा हा पहिला गद्य ग्रंथ आहे. पण मराठीतील पहिला पद्य ग्रंथ म्हटला तर तो कोणता आहे? विवेक सिंधू. विवेक सिंधू हा काय आहे? पहिला पद्य. पद्य किंवा कोणता हा पद्य ग्रंथ म्हटला तरी तो पहिलाच आहे. आणि एकूणातला मराठीतला पहिला ग्रंथ म्हटलं तरी विवेक सिंधूलाच अजूनपर्यंत मान दिला जातो. इतर काही ग्रंथांचे उल्लेख अनेक जण करतात तरी पण परीक्षेला आतापर्यंत जो पोलीस भरतीला प्रश्न आले आहेत त्यामध्ये मराठीतील आद्य ग्रंथ म्हटलं तर कोणता आहे? विवेक सिंधूलाच. विवेक सिंधू हेच आहे. फक्त आद्य गद्य ग्रंथ म्हणला तर लीळाचरित्र. नुसता आद्य ग्रंथ म्हणला तर विवेक सिंधू. हेच उत्तर आतापर्यंत दिलेलं आहे. त्यामुळे तेच तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. आणि तो एक पद्य ग्रंथ आहे. विवेक सिंधू हा काय आहे? पद्य ग्रंथ आहे. विवेक सिंधू हा काय आहे? मराठीतील पहिला ग्रंथ आहे. लक्षात ठेवा मराठीतील पहिला ग्रंथ आहे. बघा पुढला प्रश्न आहे मराठी भाषेतील पाणिनी असे कोणाला म्हटले जाते? मराठी भाषेतील पाणिनी असे कोणाला म्हटले जाते? तर आधी आपण पाणिनी या शब्दाचा अर्थ बघूया. तर पाणिनी नावाचे एक ऋषी होऊन गेले. पाणी नावाचे एक ऋषी होऊन गेले. ते संस्कृतचे व्याकरण तज्ञ होते किंवा संस्कृतचे पहिले व्याकरणकार होते. बघा पाणिनी म्हणजे कोण होते? तर संस्कृतचे पहिले व्याकरणकार. संस्कृतचे पहिले व्याकरणकार कोण होते? तर पाणिनी. त्यामुळं जे मराठीचे पहिले व्याकरणकार होते त्यांना काय म्हटलं जातं? मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं. मग मराठी भाषेचे पहिले व्याकरणकार कोण? तर ते आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. बघा ते आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. हे कोण आहेत? तर मराठी भाषेचे पहिले व्याकरणकार आहेत. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? मराठी भाषेतील पाणिनी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर हे जे विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत, मी बाण दाखवून इकडे घेतोय बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर जे आहेत त्यांना म्हटलं जातं मराठी भाषेचे शिवाजी. मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं. तर हे दोन्ही वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. मराठी भाषेचे शिवाजी असं कोणाला म्हटलं जातं? तर ते विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं. आणि मराठी भाषेतील पाणिनी असं कोणाला म्हटलं जातं? तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटलं जातं. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा पुढील पंक्तीमधील अक्षर गणवृत्त ओळखा. पुढील पंक्तीतील अक्षर गणवृत्त ओळखा. तर याच्यामध्ये पुढील पंक्ती दिल्या आहेत. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. तर हे जी पद्य पंक्ती आहे ती आहे भुजंग प्रयात. भुजंग प्रयात या
वृत्तामधली, भुजंगप्रयात या वृत्तामधली. तर मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भुजंगप्रयात हे जे वृत्त आहे ते वृत्त ओळखणं सोपं आहे, कारण या वृत्तामध्ये बहुतेक करून काय येतात, रामदास स्वामींचे मनाचे श्लोक येतात. कारण रामदास स्वामींचे बहुतेक मनाचे श्लोक आहेत ते कसे आहेत, भुजंगप्रयात या वृत्तामध्ये आहेत. भुजंगप्रयात या वृत्तामध्ये आहेत. भुजंगप्रयात या वृत्तामध्ये आहेत. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, कारण याच्यावर ज्यादा प्रश्न येत नाहीत. याच्यावर कोणकोणते प्रश्न येतात त्याच्याविषयी आपण फक्त बघूया. भुजंगप्रयात विषयी आपण माहिती बघूया. भुजंगप्रयात, तर बघा भुजंगप्रयात मध्ये काय असतं, एकाच चरणात काय असतं, याच्या 12 अक्षरे असतात. एका चरणात काय असतंय, 12 अक्षरे असतात. उदाहरणार्थ इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एका चरणात किती अक्षरे असतात, 12 अक्षरे असतात. 12 अक्षरे. त्यानंतर याचे जे गण असतात, गण असतात, ते गण किंवा त्याच्या आधी आपण फक्त यती बघूया. यती असते 6व्या अक्षरावर. यती असते 6व्या अक्षरावर. यती म्हणजे थांबण्याचं ठिकाण. म्हणजे हे जर काव्य स्वरूपात म्हटलं, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हे जर गायनाच्या स्वरूपात आपण म्हटलं तर कोणत्या अक्षरावर आपण थांबतो त्याला म्हणायचं यती. तर 6व्या अक्षरावर यती असते. याचे गण बघा, याचे गण आहेत कोणते, तर य य य य हे याचे काय आहेत, 4 गण आहेत. हे याचे 4 गण आहेत. त्यानंतर हे याचे 4 गण आहेत. आणि याच्या लक्षणाची ओळ बघा, लक्षणाची ओळ म्हणजे हे संपूर्ण भुजंगप्रयात हे जे व्रत आहेत तेच लक्षात ठेवण्याची ओळ कोणती आहे बघा, तर ती सोपी ओळ आहे. ती आहे भुजंगप्रयाती. भुजंगप्रयाती ये 4 वेळा. हे गण तुमच्या लक्षात राहणार. भुजंगप्रयाती ये 4 वेळा. ये 4 वेळा. तर याच्यावरून लक्षणाच्या ओळीवरून तुम्हाला एक गण लक्षात राहणार. य 4 वेळा कशात येतं, भुजंगप्रयात या वृत्तामध्ये येतं. तर बघा भुजंगप्रयात विषयी एवढं तुम्ही लक्षात ठेवा की भुजंगप्रयात हे काय आहे, अक्षर गणवृत्त. हे काय आहे, अक्षर गणवृत्त आहे. हे अक्षर गणवृत्त आहे. त्याच्या एका चरणात 12 अक्षरे असतात. यती असते 6व्या अक्षरावर. गण असतात य य य य आणि लक्षणाची ओळ आहे भुजंगप्रयाती. य हे 4 वेळा. आणि याची उदाहरणं जर म्हटलं, भुजंगप्रयाची उदाहरणं जर म्हटलं तर सर्व उदाहरणं हे कोणती असतात, शक्यतो स्वामी रामदास स्वामी जे आहेत, संत रामदास स्वामी यांचे जे मनाचे श्लोक आहेत ते उदाहरणं कशाचे असतात, शक्यतो भुजंगप्रयात या वृत्तामधले असतात. बघा मल्लीनाथी म्हणजे, आता मल्लीनाथी या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. मल्लीनाथीचा जर एकच शब्द जर दिला असला तर मल्लीनाथीचा सरळ अर्थ आहे टीका. मल्लीनाथी याचा अर्थ काय आहे, टीका. एखाद्यावर आपण टीका करतो ती टीका म्हणजेच काय, मल्लीनाथी. पण इथं पर्याय थोडे तुम्हाला, टीका हे सगळं माहीत असेल अनेकांना, तेव्हा फसवण्यासाठी असे पर्याय दिले की बघा एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका. तर याचं हेच उत्तर आहे, एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका. मल्लीनाथीचा एकाच शब्दाचा अर्थ म्हटला तर तो टीका असा आहे. इथं जर दुसरे 3 पर्याय दिले असले तर त्यामधला टीका हा शब्द तुम्हाला निवडायचा आहे. पण टीका पण कोणती टीका, तर एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका म्हणजे मल्लीनाथी. आता एखाद्याने जर स्वतःच टीका केली तर त्याला मल्लीनाथी म्हणता येणार नाही. तर एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका म्हणजेच मल्लीनाथी. स्वतःवर केलेली टीका म्हणजे मल्लीनाथी नाही. आणि खालचे जे पर्याय आहेत ती तर कधीच उत्तर होऊ शकत नाहीत. तर मल्लीनाथी म्हणजे टीका. पण टीका म्हणजे कोणती टीका,
तर एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका. बघा पुढला प्रश्न आहे, हे न असा याचा उच्चार आहे, न असा याचा उच्चार आहे. तर हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे? हे त्र सारखं दिसत असलं तर हे त्र नाही, हे त्र नाही, याचा उच्चार न असा आहे. उदाहरणार्थ ह्याचा उच्चार कसा आहे तुम्हाला फक्त सांगतो. तर कांचन या शब्दामध्ये अनुस्वाराचा जो उच्चार आहे, कांचन या शब्दामध्ये अनुस्वाराचा जो उच्चार आहे तो या वर्णाचा उच्चार आहे आणि हे एक अनुनासिक आहे. तर हे अनुनासिक आहे कांचन. याचा आपण उच्चार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल यानुसार आहे तालव्य या उच्चारण प्रकारातील. हे याचा उच्चार कुठून होतो? तालू जवळ होतो, तालू जवळ. त्यामुळे याचा उच्चार कसा आहे? तालव्य प्रकारचा उच्चार आहे. हे न जे आहे कांचन मधल्या नचा जो उच्चार होतोय तसाच अनुस्वाराचा उच्चार होतोय, तो उच्चार ह्या नचा होतो. तर हे अनुनासिक जे आहे त्याचा उच्चार कसा आहे? तालव्य प्रकारचा उच्चार आहे. बघा पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता? पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता? तर याच्यामधला दुसरा पर्याय हा शुद्ध शब्द आहे. दुसरा पर्याय हा याचा शुद्ध शब्द आहे. हा प्रश्न सारखा येत असतो त्यामुळे हा शब्द तुमच्या या यादीमध्ये लिहून घ्या. जेवढे आपले पेपर होणार आहेत, मॉक टेस्ट होणार आहेत, त्या प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये येणारे शुद्ध शब्द ओळखा, शुद्ध शब्द ओळखा असे जर शब्द तुम्ही बाजूला लिहून काढले तर त्याच्या बाहेरचा प्रश्न तुमच्या परीक्षेला येणार नाही. एवढं लक्षात ठेवा. तेवढेच शब्द आहे की आधी थोडेच शब्द आहेत तेच पुन्हा पुन्हा येत असतात, त्यामधला हा एक शब्द आहे. तर याचा दुसरा पर्याय हे उत्तर आहे. बघा पुढला प्रश्न आहे, भीमाने बकासुराला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा प्रयोग असतात, 3 प्रयोग असतात. पहिला प्रयोग कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगात काय असतं तर वाक्यातलं क्रियापद आहे ते कर्त्यानुसार बदलत असतं. तर यातलं क्रियापद कर्त्यानुसार बदलतंय का बघूया. यामध्ये भीमाने हा आहे कर्ता आणि बकासुराला हे आहे कर्म आणि हे आहे क्रियापद. तर बघा हे मारले हे क्रियापद कर्त्यानुसार बदलतंय का बघूया. म्हणजे कर्त्याचं जर आपण वचन बदललं, भीमाने हे काय एक वचनी शब्द आहे. भीमाने एक वचनी शब्द आहे. त्याचा आपण अनेक वचनी शब्द केला की भीम हा एक पांडव होता. मग मी जर असं केलं की अनेक वचनी करायचं म्हणून मी काय केलं, पांडवांनी असं केलं. पांडवांनी बकासुराला मारले. तरी सुद्धा मारले या क्रियापदात काय बदल होत आहे का? काय बदल होत नाही. म्हणजे कर्त्याच्या लिंगवचन मध्ये जर बदल केला तरी सुद्धा काय होत नाही, मारले या क्रियापदामध्ये बदल होत नाही. त्यामुळे हा कर्तरी प्रयोग नाही. त्यानंतर आता हे कर्म आहे, कर्मानुसार बदलतंय का आपण बघूया. आता बकासुराला आहे त्याच्याऐवजी अनेक वचनी करूया, बकासुरांना असं करूया. तर बघा भीमाने बकासुरांना मारले, तरी पण मारले क्रियापद तसंच राहते. म्हणजे बकासुराला हे एक वचन आहे, त्याचा बकासुरांना असं अनेक वचनी केलं तर क्रियापदात फरक पडत नाही. त्यामुळे हे काय आहे, कर्मणी प्रयोगाचं सुद्धा वाक्य नाही. मग हे वाक्य असणार आहे कोणतं? बाह्य प्रयोगाचं. हे वाक्य असणार आहे बाह्य प्रयोगाचं. तर बाह्य प्रयोगाची ओळख काय आहे की ज्यावेळेस वाक्यातील क्रियापद कर्त्यानुसारही बदलत नाही, कर्मानुसारही बदलत नाही. आणि ते क्रियापद कसं असतं तर बघा आता हे मारले हे जे क्रियापद आहे ते कसं असतं तर तृतीय पुरुषी. तृतीय पुरुषी एक वचनी नपुंसकलिंगी. बघा बाह्य प्रयोगाची ओळख काय सांगितली. पहिली तर ओळख तुम्हाला सांगितली की त्यामधील क्रियापद हे कर्त्यानुसार बदलत नाही, कर्मानुसार बदलत नाही. त्याचबरोबर क्रियापद हे कसं असतं, तृतीय पुरुष असतं. बघा मारले म्हणजे ते असं आपण त्याला प्रत्यय लावू, पुढं ते हे त्याला सर्वनाम लावू शकतो त्याच्या पुढं. तर मारले हे तृतीय पुरुषी क्रियापद आहे. त्यानंतर मारले क्रियापद एक वचनी पण आहे आणि ते आहे नपुंसकलिंगी. मारले क्रियापद नपुंसकलिंगी आहे.
असे क्रियापद हे काय असतं, भावे प्रयोगामध्ये असतं, भावे प्रयोगामध्ये असतं. त्यामुळे उत्तर आहे याचं भावे प्रयोग. बघा, आपली सूचना माझ्या स्मरणात आहे, नकारार्थी वाक्य करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला नकारार्थी वाक्य करा असं सांगितलं असतं तेव्हा ते नकारार्थी वाक्य कसं करायचं असतं, तर मूळ वाक्याचा अर्थ न बदलता करायचं असतं. मूळ वाक्याचा अर्थ काय की आपली सूचना माझ्या स्मरणात आहे, तर हा अर्थ न बदलता वाक्याचा अर्थ आपल्याला वाक्य नकारार्थी करायचं असतं. मग आपली सूचना माझ्या स्मरणात आहे म्हणजेच काय आहे, आपली सूचना मी विसरलेलो नाही, विसरलेलो नाही. स्मरणात आहे म्हणजेच काय, विसरलेलं नाही असं त्याचं नकारात्मक वाक्य होईल. इथं कोणतं वाक्य आपण बघूया, प्रत्येक वाक्य बघा, आपली सूचना मला आठवत नाही, हे होणार नाही, हे होणार नाही. कारण या वाक्यातून काय होतंय, आपली सूचना मला आठवत नाही या वाक्यातून या वाक्याचा अर्थ प्रतीत होत नाही, ह्या वाक्याचा आहे असाच अर्थ आला पाहिजे. आपली सूचना मला आठवत नाही हे त्याचं होणारच नाही. त्यानंतर आपली सूचना माझ्या स्मरणात नाही, हे पण त्याचं उत्तर नाही. आपली सूचना माझ्या स्मरणात नाही, कारण या वाक्याचा अर्थ सारखाच असला पाहिजे. फक्त इथं होकारार्थी क्रियापद आहे, हा आहे, तसं इथं नकारार्थी असलं पाहिजे. नुसतं क्रियापद नकारार्थी असून चालणार नाही, क्रियापद पण नकारार्थी पाहिजे आणि वाक्याचा अर्थ मात्र हे पहिल्या वाक्याचाच पाहिजे. बघा, आपली सूचना मला का आठवणार नाही, इथं का शब्द आलेला आहे, त्यानं प्रश्न विचारला, हे प्रश्नार्थक वाक्य, हे पण त्याचं उत्तर नाही. आता बघा चौथा पर्याय, मला आपल्या सूचनेचे विस्मरण झालेले नाही. म्हणजे आपली सूचना माझ्या स्मरणात आहे म्हणजेच काय, तर आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेलं नाही, या वाक्याचाच अर्थ या वाक्यातून येतोय. आणि शेवटी हे नाही, हे क्रियापद नकारार्थी असल्यामुळे हे वाक्य नकारार्थी आहे. हे वाक्य काय आहे, नकारार्थी आहे. तर आपली सूचना माझ्या स्मरणात आहे म्हणजेच काय, तर आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेले नाही, वाक्याचा अर्थ तोच राहून वाक्य नकारार्थी झालेलं पाहिजे. त्यामुळे याचा चौथा पर्याय याचं उत्तर आहे. तर बघा, चंद्र या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय कोणता, चंद्र या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक शब्द कोणता, तर चंद्र याला समानार्थी शब्द आहेत कोणते, हे इंदू आणि शशी. इंदू आणि शशी म्हणजेच काय, तर चंद्र, इंदू आणि शशी म्हणजेच चंद्र, त्यामुळे हेच उत्तर आहे. आता इतर जे शब्द आहेत त्यांच्याविषयी आपण बघूया. तर आदित्य किंवा सविता, आदित्य किंवा सविता या दोन्हींचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे सूर्य. आदित्य किंवा सविता या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, सूर्य. हे पण परीक्षेला तुमच्या येऊ शकतं. त्यानंतर कौमुदी आणि चंद्रिका, त्याचबरोबर ज्योत्स्ना हा वरचा जो शब्द आहे, ज्योत्स्ना हा जो वरचा शब्द आहे, या तिन्हींचा अर्थ आहे, या तिन्ही पण शब्दांचा अर्थ आहे चांदणे. तिन्हींचा अर्थ काय आहे, चांदणे. म्हणजे चांदणे म्हणजे काय लक्षात ठेवा, चांदणे म्हणजे काय असाही प्रश्न पाठीमागे आलेला आहे. चांदणे म्हणजेच काय, चंद्रप्रकाश. चंद्राचा प्रकाश जो पृथ्वीवर पडतो त्यालाच काय म्हणतात, चांदणे म्हणतात. इथं पण मुलं फसतात. चांदणे म्हणजे काय, चंद्रप्रकाश. चांदणे म्हणजेच काय, तर चंद्रप्रकाश. चंद्रप्रकाश, चंद्रप्रकाश म्हणजे चांदणे, चांदणे म्हणजे ज्योत्स्ना, ज्योत्स्ना म्हणजे कौमुदी म्हणजे चंद्रिका. आणि क्षीर, बघा अजून एक शब्द आलेला आहे, क्षीर. क्षीर म्हणजे दूध, क्षीर म्हणजेच काय, दूध. क्षीर म्हणजेच दूध. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एकाच वेळी अनेक शब्दांचे अर्थ समजले असतील. हे तुम्ही सगळे शब्द नोंदवून ठेवणं गरजेचं आहे. तर बघा, पुढला प्रश्न आहे, तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोचली, या वाक्यातील उद्देश काय, या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा. उद्देश आणि विधेय ओळखायला सांगितलं या वाक्यामधलं. त्यामुळे आपल्याला इथं उद्देश आणि विधेय या दोन संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे. तर उद्देश म्हणजे काय, तर वाक्यामध्ये केलेलं जे विधान आहे,
बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला काय म्हणायचं? उद्देश म्हणायचं. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतोय त्याला काय म्हणायचं? उद्देश म्हणायचं. आता बोलणारा इथं कोणाविषयी बोलतोय बघा. तुमची थोरली मुलगी येते सुखरूप पोचली म्हणजे मुलगीविषयी बोलतोय. थोरली मुलगी, तुमची जी थोरली मुलगी आहे तिच्याविषयी बोलतोय, मुलगीविषयी बोलतोय. बोलणारा काय बोलतोय? मुलगीविषयी बोलतोय. मग बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्यालाच काय आपण म्हणतो? उद्देश असं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? उद्देश म्हणतो. त्यालाच उद्देश म्हणतो. त्यामुळे इथं मुलगी हे उद्देश आहे. आणि विधेय म्हणजे काय? तर बोलणारा बोलणारा उद्देशाविषयी जे काय बोलतो, बोलणारा उद्देशाविषयी जे काय बोलतो त्याला काय म्हणायचं? विधेय. मग बोलणारा उद्देशाविषयी काय बोलतो की बोलणारा उद्देशाविषयी काय बोलतो तर ती पोचली, म्हणजे मुलगीविषयी काय बोलतो की ती पोचली, सुखरूप पोचली. त्यामुळे पोचली हे काय आहे? विधेय आहे. पोचली हे काय आहे? विधेय आहे. तर मित्रांनो, अशा वाक्यांसाठी तुम्हाला साधी सोपी ट्रिक सांगतो की वाक्यामधील कर्ता हा शक्यतो उद्देश असतो आणि क्रियापद हे काय असतं? विधेय असतं. क्रियापद हे काय असतं? विधेय असतं. कारण कर्त्याविषयीच वाक्यात विधान केलेलं असतं. का बोलणारा कुणाविषयी? कर्त्याविषयीच बोलत असतो. त्यामुळे कर्ता हाच काय? उद्देश असतो. आणि कर्त्याविषयी काय जे बोललं जातं त्यालाच आपण काय म्हणतो? विधेय म्हणतो. म्हणजे कर्त्याविषयी कोण बोलतं तर क्रियापद बोलत असतं. त्यामुळे क्रियापद हेच काय असतं? विधेय असतं. हे लक्षात ठेवा. तर ह्याच्यात उद्देश मुलगी आहे आणि विधेय पोचली आहे. तर हे दोन्ही ज्या पर्याय ते पर्याय उत्तर आहेत ते म्हणजे मुलगी आणि पोचली हे याचं उत्तर आहे. दुसरा पर्याय बघा. रामाने दशमुखास ठार मारले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. आता इथं दशमुखास या शब्दाला अधोरेखित आहे. तर बघा, रामाने दशमुखास ठार मारले, इथं अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. तर बघा, आता या दशमुखास मारले म्हणजे कोणाला मारले तर दशमुखास म्हणजे 10 तोंड असणाऱ्या रावणास मारले. दशमुख म्हणजे याचा अर्थ काय आहे? रावण. याचा अर्थ आहे रावण, कारण रावणाला 10 तोंडे होती. तर इथं आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? उत्तराकडे जाऊया. दशमुख याचा मी तुम्हाला अर्थ सांगितला रावण. तर याचं उत्तर आहे बहुर्विही समास. याचं उत्तर काय आहे? बहुर्विही समास. तर बहुर्विही समासामध्ये काय असतं? जर जे दोन शब्द एकत्र आलेले असतात त्या दोन्ही शब्दांच्या विषयी आपल्याला काय बोलायचं नसतं, तर त्या दोन्ही शब्दातून व्यक्त होणाऱ्या तिसऱ्याच एखाद्या शब्दाविषयी आपल्याला बोलायचं असतं. उदाहरणार्थ इथं 2 शब्द आहेत. दशमुख या शब्दामध्ये दश हा एक शब्द आहे आणि मुख हा एक शब्द आहे. पण बोलणाऱ्याला दश म्हणजे 10 याच्याविषयी पण बोलायचं नाही आणि मुख म्हणजे तोंड याच्याविषयी पण बोलायचं नाही. तर दशमुख या दोन्हीतून जो तिसराच अर्थ निघतोय तो म्हणजे रावण याच्याविषयी बोलायचा आहे. त्यामुळं या शब्दातला जो दशमुख हा शब्द आहे तो काय आहे? बहुर्विही समासाचं उदाहरण आहे. बहुर्विही समासाचं उदाहरण आहे. बघा, हरिश्चंद्र म्हणजे, तर बघा, हरिश्चंद्र हा अगदी सत्यवचनी राजा होता. सत्यवचनी, तो काय बोळा नव्हता, तो राजा होता. बोळा नव्हता, तो राजा होता. तो सत्य म्हणजे कायमच खरं बोलणार होता आणि जे बोलेल त्याप्रमाणे वागणारा होता. म्हणजे तो सत्यवचनी राजा होता. सत्यवचनी राजा होता. हरिश्चंद्र हा काय होता? सत्यवचनी राजा होता. तर हरिश्चंद्र म्हणजेच सत्यवचनी माणूस. तर हरिश्चंद्र हा इथं अलंकारिक शब्द म्हणून आलाय. हरिश्चंद्र हा अलंकारिक शब्द आलाय. जो माणूस सत्यवचनी असतो, नेहमी खरं बोलणार असतो किंवा बोलल्याप्रमाणे जो वागणार असतो त्याला काय म्हणतो आपण? हरिश्चंद्राचा अवतार म्हणतो. की हरिश्चंद्र बघ, रस्त्याने जर असा खरं बोलणारा माणूस चालला असेल तर आपण त्याचं नाव काही असू द्या, त्याचं नाव तुकाराम असू द्या, पण आपण त्याला बोलताना काय म्हणतो? बघ, हरिश्चंद्र चाललाय म्हणजे सत्यवचनी माणूस चाललाय असं आपल्याला बोलायचं असतं. हरिश्चंद्र म्हणजे सत्यवचनी माणूस. हरिश्चंद्र नावाचा जुना राजा होऊन गेला होता, तो सत्यवचनी होता. त्यामुळे आजच्या काळात पण जे सत्यवचनी लोक असतात त्यांना हरिश्चंद्र असं अलंकारिक पद्धतीने म्हटलं जातं. बघा, यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. या वाक्यातील काय करायचं? उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा. तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?
तर जे अव्यय काय करतो, दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतं। जे अव्यय दोन शब्द किंवा वाक्यांना जोडण्याचं काम करतं त्यालाच काय म्हटलं जातं, उभयान्वयी अव्यय म्हटलं जातं। मग असं उभयान्वयी अव्यय कोणतं आहे, तर बघा, यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार, यामध्ये की हे काय आहे, उभयान्वयी अव्यय। आणि हे काय देतंय, दोन पर्याय देतंय आपल्याला, म्हणजे यश मिळण्याचा एक पर्याय देतंय आणि दुसरा पर्याय कुठला देतंय, न मिळाल्यावर काय करणार याचाही पर्याय देत, म्हणजे यश मिळण्याचा एक पर्याय देतंय की हा शब्द, आणि न मिळण्याचा पण पर्याय देतंय। पर्याय म्हणजेच काय बघा, पर्याय देतंय, पर्याय म्हणजेच काय तर विकल्प देते, काय देतंय, विकल्प देते। त्यामुळं की हे काय आहे, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, की हे काय आहे, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय आहे। बघा, हा एक शब्द वेगवेगळ्या पद्धतीने येत असतो। कवितेची रचना करणारी, म्हणजे कवितेची जी रचना करणारी असते तिला कवयित्री म्हणायचं, कवयित्री म्हणायचं, कवियत्री म्हणायचं का कवयित्री म्हणायचं, असा म्हणजे हा शुद्ध शब्द ओळखा, याच्यामध्ये पण हा शब्द प्रश्न येतो। शुद्ध शब्द ओळखा याच्यामध्ये पण हा शब्द येत असतो आणि तुम्ही कायम लक्षात ठेवायचा आहे, कवयित्री म्हणजे कविता करणारे जे असते। कवी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे असा पण प्रश्न येतो, तर कवी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे काय, कवयित्री हा चौथा पर्याय, कवयित्री हा चौथा पर्याय, कवयित्री हा चौथा पर्याय। इथं अनेक वेळा मुलांना फसवलं जातं, तर हा कवयित्री हा तुम्ही फसवा शब्द म्हणून एका बाजूला तुम्ही लिहून घेणं गरजेचं आहे, कवयित्री तो असाच लक्षात ठेवा। शुद्ध शब्दामध्ये पण तुम्हाला असा लिहायचं आहे। आणि कवी या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं, तर कवीचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला माहितच आहे, ते काय असतं, कवयित्री असतं, पण ते नक्की लिहिलं जातं कसं, कवयित्री असं लिहिलं जातं, कवियत्री असं लिहिलं जातं का कवयित्री असं लिहिलं जातं, हे आपल्या लक्षात येत नाही। तर हे तुम्ही व्यवस्थित तुमच्याकडे जर यादी करून ठेवली तर तुमच्याकडे अशी शब्दांची व्यवस्थित यादी होईल। मग आता हा शेवटचा प्रश्न आहे की रिक्षा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे, तर रिक्षा हा जो शब्द आहे तो मराठीत आलेला आहे जपानी भाषेतून। रिक्षा हा शब्द जपानी भाषेतून आलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे जपानी। तर बघा, जपानी भाषेतून आपल्याकडे कोणकोणते शब्द आलेले आहेत, तर रिक्षा हा पण शब्द आलेला आहे, त्याचबरोबर हाराकिरी, हाराकिरी त्याचबरोबर हाराकिरी आणि त्याचबरोबर हायकू असे शब्द कुठून आले, जपानी भाषेतून आले। जपानी भाषेतून आले तीन शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे, पहिला आहे रिक्षा, दुसरा आहे हाराकिरी आणि तिसरा आहे हायकू। हायकू म्हणजे काय, तर हा एक काव्य प्रकार आहे, हायकू हा एक काव्य प्रकार आहे, म्हणजे दोनच ओळींची छोटीशी कविता असते, तिला काय हायकू असं म्हणतात, दोन ओळींची छोटीशी कविता असते त्याला हायकू असं म्हटलं जातं। आणि हाराकिरी म्हणजे एखादा व्यक्ती किंवा एखादा संघ सारखा सारखा जर हारत असेल तर ते संघाची हाराकिरी चालली असं म्हटलं जातं। तुम्ही जर न्यूजपेपर वाचत असाल तर त्याला हाराकिरी हा शब्द सारखा येत असतो की भारतीय संघाची हाराकिरी, भारतीय संघाची हाराकिरी म्हणजे सारखाच भारत संघ हारतोय असा त्याचा अर्थ होतो हाराकिरी या शब्दाचा। तर हा शब्द पण कुठून आलेला आहे, जपानी भाषेतूनच आला। आणि रिक्षा तर तुम्हाला माहितच आहे, तो पण जपानी भाषेतूनच आलाय। अशा पद्धतीनं मराठी व्याकरण या विषयावरील स्पष्टीकरण इथं संपत आहे।